ते तुला माहिती आहे की बरोबर दिसत नाही. तू परत आम्हाला म्हणतेस की आम्ही तुझी स्तुती करावं, चांगलं दिसते. ते तुला माहिती आहे की ते खराब दिसतंय, मग तू कसं म्हणते ते आम्ही ते चांगलं म्हणावं म्हणून, म्हणजे आम्ही खोटं बोलावं. उद्या बाहेर जायचं ना आपल्याला. साडी कोणती घालू सांगा ना मला. अरे एवढ्या मरणाच्या साड्या पडल्यात, घाल कुठलं तरी, त्याला काय. कुठे आहेत मला साड्या लिवायला? कुठे साड्या घेतल्या? कधी घेतलं मला साड्या? रुको जरा सबर करो. सांगा बरं कोणती लिहू. प्रत्येक पगारीला प्रत्येक महिन्याला तू बचत म्हणून करतेस, बचत करतेस, ते करतेस, आणि प्रत्येक महिन्याला कपडे घेतेस का नाही? कधी घेतली? कपडे घेतले ते घेतले, पुन्हा अजून आता एवढे त्या कपड्यात जागा नाही, एवढे तुला साड्या आणि ड्रेस पडलेले आहेत, त्यातले एखादा घालायचा. नाही नवीन लिहायला तर पाहिजे का नाही मला? प्रत्येक का प्रत्येक कुठं बाहेर जायचं मला का ते साडी लिहते का? पण प्रत्येक महिन्याला घेतेस की त्यातलं एखादं घालायचं. हा, डबल लिहायचं नसतंय ते. नवीन घ्यायचं ते घ्यायचं, अजून कुठलं घालू म्हणायचं. डबल लिहायचं राहते. अरे मग डबल लिहायचं ते एक बार घातली की पुन्हा घालायचं नाही. प्रत्येक महिन्याला घ्यायचं. लय अवघड आहे बा तुमचा कार्यक्रम. अवघड कशाचं? महिन्याला कपडे, एकतर कपडे घ्यायचे ते घ्यायचे, वरून अजून विचारायचं कुठले घालायचे. मग विचारणार ना कुठले घालायचे, म्हणजे तुम्ही जे घालायला घेतले तेच घालायचं, आणि घालून ते सुकायचं आहे का अजून? आणि ते घालायला घेतलं तर त्याला मेकअप करायला तुम्हाला तासभर त्याच्यात कधी लागते की आमच्याहून जास्त माणसाला तुम्हाला वेळ लागते. आधी तासभर मेकअप करायचा ते करायचा, अजून कसे दिसलेले की काय नाही की अजून त्याच्यात दोष खेळतात. अरे तुम्ही कपडे घेतले ते तुम्हाला शोभतील असेच घ्यायचे ना. पुन्हा एक तासभर मेकअप करणार त्याच्यावर, पुन्हा म्हणणार अजून मी कसं दिसते, कसं दिसते. तुम्हाला आरशात आपण तुम्ही बघताना बघायचंच ना, कसं दिसतंय, चांगलं दिसतंय, वाईट दिसतंय, बघायचं आपलं पण कसं आहे का नाही. विचारावं लागत बाहेर कसं दिसतंय काय नाही. आणि तासभर तिथं थांबून ते थांबून अजून सतत बनत, यार हे बरोबर दिसणार. अरे बरोबर दिसलं तर मग घ्यायचं कशाला? मग ते बरोबर दिसणार तर डबल कसं वाटते म्हणून विचारते माणूस. कसं वाटत आता तुम्ही एवढा तास, एकतर जायला उशीर झालेला असतो, जायला उशीर झाला तुमच्या प्रत्येक त्याला नटापटा मेकअप करायला कमीत कमी तासभर ती करून अजून म्हणायचं बरोबर दिसत नाही. विचारल्यावर तुम्हाला काय झालं? विचारल्यावर आम्हाला सगळं चांगलंच आहे. विचारल्यावर तुम्हाला काय पैसे पडणार का सांगा? मी हाच म्हणतोय, तूच म्हणते स्वतःला हे बरोबर दिसणार म्हणून. मी हा म्हणलो, तुम्हीच म्हणत नाही अरे ही साडी बरोबर दिसणार. अजून ती जर चेंज करायची म्हणली की अजून एक तासभर. आमच्या जास्त वेळ तुम्हाला लागतो. मला काय वेळ लागत नाही. मी टी शर्ट राहिला, मी पॅन्ट घातली, चालला आपलं निघून कुठे जातो. आमचं काय राहत नाही, आमचं बी काय राहत नाही. एक साडी चूज करायला अर्धा तास, त्याच्यावर मॅचिंग ब्लाउज, साडी, त्याच्यावर एक 15-20 मिनिट, पूर्ण तयार व्हायला तुम्हाला तासभरात जर ती चांगली वाटली तर ठीक आहे, नाहीतर मग बोंबलला ती काय बाहेर जायचंच कॅन्सल झालं. तर तुम्हाला एक तुम्ही थांबा, कोणती लिहू तुझे दिस घालशील ते चांगलं आहे. तुमचं जाते कसं म्हणणार तुम्ही मी बचत करते, बचत केल्या करून द्या. बरं ठीक आहे, बचत करून प्रत्येक महिन्याला तुझे साडी कपडे आहेत, बरं ते तर आहेत. कुठं जायचं म्हणलं की तुला एक तासभर त्या मेकअपला किंवा ह्याला, आणि पुन्हा ते अजून बरोबर दिसत नाही. ते तुला माहिती आहे की बरोबर दिसत नाही. तू परत आम्हाला म्हणतेस की आम्ही तुझी स्तुती करावं, चांगलं दिसते. ते तुला माहिती आहे की ते खराब दिसतंय, मग तू कसं म्हणते आम्ही ते चांगलं म्हणावं म्हणून, म्हणजे आम्ही खोटं बोलावं. एकतर ढीकभर कपडे, त्याच्यातले तुला जी चांगलं वाटेल ती तू घालतीस तासभर, त्याला वेळ घालणार तयार करायला तासभर, आणि तू स्वतःच म्हणते ही मला बरोबर दिसणार, ही तुला बरोबर दिसणार, तर ती मला कसं बरोबर दिसेल? तू स्वतःच म्हणतेस ही बरोबर नाही, ते तुला माहिती आहे की बरोबर नाही, तू म्हणतेस की मी ते चांगलं आहे म्हणावं. म्हणजे आम्ही करावं तर काय करावं ते आमचं आम्हाला कळणार. म्हणजे तुला माहिती आहे ती बरोबर दिसणार, तुला वाटते की मी तारीफ करून ते चांगलं म्हणावं. मी कशाला मी जातो की आता, मी तुझं जर 5-10 मिनिटात झालं नाही तर मी चाललो निघून. तुम्ही जायचं, मला घेऊन जायचं नाही तर नाही. मी जातो बाई तुझ्यासोबत थांबलो तर मला पण तिथे जायला ती कॅन्सल होऊन जाईल कार्यक्रमाचं. तू बस, मी जाऊ.
नुसतं कोणतं चांगलं दिसलं का नाही विचारत तुम्ही अक्क लंबगाचं भाषण दिलं मला. मी म्हणलेलं ते बरोबर आहे आणि बघ विचार करून त्याच्यावरती काय विचार तुम्ही नुसतं बायकोला चांगलं दिसलेलं कोणतं चांगलं दिसलं विचारासाठी पार निबंध मला सांगितलं. निबंध नाही, एकतर तुम्ही त्याला तासभर वेळ घालता, म्हणजे तुमचे कपडे तुम्ही स्वतः चूज करता, त्याच्यात तासभर मेकअप करता, मेकअप करून ते तुम्ही मग परत ते तुम्हालाच वाटतं की ते चांगलं दिसणार, ते चांगलं दिसणार तुम्हाला माहिती आहे, परत मला म्हणताय हे चांगलं दिसतंय का, मग तुला माहिती आहे ते चांगलं दिसत नाही तरी मला विचारते ते चांगलं दिसतंय, मग मी काय म्हणू चांगलं दिसते म्हणू, खोटं बोलणार नाही, ते मी खरंच सांगणार ते बरोबर नाही, ते खराब दिसते म्हणणार बरोबर सर. नाही ना, बायकोला बाहेर घेऊन जायचं म्हणल्यावर तुम्ही सांगायचं ना चांगलं कोणतं दिसलेलं, काय चांगलं वाटतंय अंगावर, कोणती साडी चांगली दिसते. मला सगळं चांगलं दिसते, तुलाच पुन्हा बाहेर गेल्यावर का करून आलीस का नाही, जरा तर चांगलं यायचं सोबत यायचं म्हणल्यावर हे तुमची अशी कुठं नाही. मग काय सोबत यायचं म्हणजे काय तासभर ते जिथं जायचे ते कार्यक्रम कॅन्सल करून तुझा जिथं ह्याचा कार्यक्रम चालू होईल मेकअप. एक दिवस पहिले सांगायचं मला. ठीक आहे बाबा, आता तुझं तू कर, रातभर विचार करून सकाळी ठीक आहे तुझं करून ठेव चल. रातभर विचार कर देव कोणती साडी लिवायचं का नाही, फक्त जायच्या टायमाला कोण विचारू शकते का नाही, फक्त हा ना तेवढं तर सांगायचं. सांगतो ठीक आहे. ओके 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 काय ओके ओके.